श्री मंगल भक्त सेवा मंडळ F70 MIDC आयोजित श्री हनुमान चालीसा पठणाच्या आणि भजन संध्येच्या कार्यक्रमाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या वतीने दरवर्षी 40 दिवस श्री हनुमान जयंतीपर्यंत नगर शहरात विविध ठिकाणी भजन संध्येचे नियोजन केले जाते। रात्री 8:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होते। या भक्तिमय वातावरणात रमण्यासाठी आणि सहभाग घेण्यासाठी परिसरातील आबालवृद्ध, महिला आणि पुरुष उपस्थित असतात। गेल्या 20 वर्षांपासून मंडळाच्या वतीने हा उपक्रम आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत असतो। या भजन संध्येचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांच्या वतीने करण्यात आले। जयशंकर मंगल भक्त सेवा मंडळ या अहमदनगर शहरामध्ये गेली 21 वर्ष सलग हनुमान चालीसा पाठ व भजन संध्येचा सोहळा पार पाडत असतो। सालाबादप्रमाणे याही वर्षी मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून हनुमान चालीसा पाठ पठणाचा हा सोहळा आज पहिलं पुष्प श्री काष्ठ गणेश मंदिर बागडपट्टी येथे गणपतीच्या चरणाशी अर्पण करण्यात आलं। खरं तर हनुमान चालीसाचं महात्म्य सांगणं म्हणजे सूर्यापुढे काजव्यानं चमकणं। मात्र अशा या अनमोल अशा हनुमान चालीसाचं पठण या वातावरणातली नकारात्मकता दूर करून आपल्या मनातली देखील नकारात्मकता दूर करण्याचं सामर्थ्य या हनुमान चालीसामध्ये आहे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। इतकी मोठी महती त्यांच्या या एका ओवीतच दिली की भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासय रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बलबीरा। यांच्या नुसत्या नाम जपानं देखील रोग, विविध आजार दूर होतात असा उल्लेख या हनुमान चालीसामध्ये दिलेला आहे। अशा या हनुमान चालीसाच्या अनमोल हे मंत्र म्हटलं तरी चालेल, तंत्र म्हटलं तरी चालेल आणि आत्ताच्या कलियुगातलं यंत्र म्हटलं तरी चालेल की ज्याच्या ऊर्जेनं आपल्या या वातावरणातला होणारा बदल ही ज्याची त्याची अनुभूती ज्याला त्याला निश्चित येते। मंगल भक्त सेवा मंडळानं सलग 40-41 दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये धार्मिक आध्यात्मिक पावित्र्य पूर्णपणे सांभाळून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन मंगल भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतं, जेणेकरून या हनुमान चालीसा पाठाचं व हनुमान चालीसानंतर भगवंताच्या चरणाशी जे स्तवन पुष्प आपण भजन रूपात अर्पण करतो त्याचं महात्म्य आणि त्याची शुचिर्भूतता राखणं हे आपलं परम कर्तव्य असतं। आणि याचं भान राखूनच मंगल भक्त सेवा मंडळ हे हनुमान चालीसा पाठ व भजनांचा हा सोहळा 41 दिवसांचा अत्यंत काटेकोरपणे धार्मिक आध्यात्मिक पद्धतीनं पार पाडतो। या सोहळ्याला आज या प्रथम पुष्पाला नगरकरांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी संपूर्ण नगरकरांचं अत्यंत शतशः ऋणी आहे। असंच 41 दिवस नगरकरांचं प्रेम मंगल भक्त सेवा मंडळावर व या हनुमान चालीसा पाठ व भजनांच्या आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमावर राहील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय शंकर। बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।